जगभरात गेल्या काही दिवसांपासून एप्स्टीन फाईलची चर्चा रंगली आहे। जेफ्री एप्स्टीन अल्पवयीन मुलींना एका बेटावर नेत असे। त्या बेटावर जगभरातील उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकारणी आणि दिग्गजांना बोलवत असे। हे दिग्गज लोक मग अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करत असत। याबाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आणि मग जगभरात एकच खळबळ उडाली। या एप्स्टीन फाईल्समध्ये अमेरिकेचे सध्याचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आहे। त्यांचे काही मुलींसोबतचे फोटो देखील समोर आल्यानं अमेरिकेत देखील खळबळ उडाली। त्यांनी एप्स्टीन फाईल्स दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र कोर्टाच्या आदेशानंतर या फाईल्समधील फोटो सार्वजनिक करण्यात आले। हे फोटो समोर आल्यानंतर जगभरातील दिग्गज लोकांची नावंही समोर आली। त्यात अशी काही नावं आहेत ज्यांच्याविषयी कुणी कल्पनाही करू शकत नाही। एप्स्टीन फाईल्स दाबण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध सुरू केल्याची चर्चा आहे। इस्रायलच्या मोसादकडे ट्रम्प यांचे काही धक्कादायक फोटो असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे ट्रम्प हे इस्रायलच्या म्हणण्यानुसार काम करतायत अशी चर्चा आहे। मात्र या एप्स्टीन फाईल्समध्ये भारतातील काही नेत्यांची आणि काही लोकांचीही नावं समोर आली आहेत असाही आरोप आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोनाल्ड ट्रम्प ब्लॅकमेल करतायत। एप्स्टीन फाईल्समध्ये मोदींचा समावेश असण्याची शक्यता आहे असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे। पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती दिसतीये, त्याचं कारण म्हणजे एप्स्टीन फाईल्स। अमेरिका आमचे निर्णय कसे काय घेतीये? आपलं कृषी क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं करण्यात आलंय। सरकारने शेतकऱ्यांचा विचार केलेला नाही। त्यांना भारत विकायला लाज वाटत नाही का, अशी टीका राहुल गांधींनी केली। आपल्या शेतकऱ्यांना अमेरिकन कंपन्यांच्या हवाली केलंय। हे जे काही घडलंय ती होलसेल शरणागती आहे। ही केवळ पंतप्रधानांची शरणागती नसून देशातील 140 कोटी जनतेची शरणागती आहे आणि यामागे भाजपची आर्थिक रचना कारणीभूत आहे असंही राहुल गांधी म्हणाले। मात्र राहुल गांधी यांचे हे सर्व आरोप भाजपनं आणि मोदी सरकारनं फेटाळून लावले। भारतातील इतरही काही लोकांची नावं एप्स्टीन फाईल्समध्ये असल्याचा आरोप होतोय। त्यात पहिल्या क्रमांकाचं नाव आहे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचं। हरदीप सिंह पुरी यांचं नाव 2014 ते 2017 या कालावधीतील ईमेल्स आणि भेटींच्या नोंदींमध्ये आढळून आलंय। काँग्रेस पक्षाने तसा आरोप केलाय की 2014 ते 2017 दरम्यान हरदीप सिंग पुरी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यात 62 ईमेलची देवाणघेवाण झाली होती। त्याच काळात झालेल्या 14 बैठकांचं रेकॉर्डिंगही झालंय। त्यात पुरी यांनी पाठवलेले 32 आणि एप्स्टीन यानं पाठवलेले 30 ईमेल आहेत। हे आरोप करताना काँग्रेस पक्षानं पुरी यांनी या कथित संपर्कामागील कारणांचं स्पष्टीकरण द्यावं आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी केली। तरीही हरदीप सिंग पुरी यांचा राजीनामा काही घेण्यात आलेला नाही। या फाईल्समध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांचं नावही समोर आल्याचं म्हटलं गेलं। कागदपत्रांनुसार अनिल अंबानी आणि एप्स्टीन यांच्यात नियमितपणे संपर्क होत होता आणि त्यांनी एक स्वतंत्र व्यावसायिक संबंध प्रस्थापित केला होता। अनिल अंबानी यांनी आपल्या संरक्षण व्यवसाय वाढवण्यासाठी एप्स्टीनची मदत घेतली होती, ज्यात इस्रायलचे माजी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री एहूद बराक यांच्याशी संबंध प्रस्थापित करणं समाविष्ट होतं। मे 2019 मध्ये अनिल अंबानी न्यूयॉर्कमध्ये असताना त्यांनी एप्स्टीनच्या मॅनहॅटन येथील घरी जाऊन त्याची भेट घेतली होती। याची पुष्टी एप्स्टीनच्या सहाय्यकांनी केली आहे। अनिल अंबानी यांचं नाव आल्यानंतर तर एकच खळबळ उडाली। एप्स्टीन फाईल्समध्ये याशिवाय अनेकांची नावं आहेत, मात्र ज्यांची नावं आली आहेत ते गुन्हेगारच असतील असं नाही। काँग्रेस याच एप्स्टीन फाईल्सवरून मोदी सरकारला वारंवार धारेवर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।